SS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। SS न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बुधवारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी 15 राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात हजेरी लावून आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले। 14 जानेवारी रोजी ठाण्यात सर्व 15 पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भविष्यातील रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी म्हणाले की लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी 14 लहान मोठे पक्ष एकत्र आले असून 14 जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील शिवाजी मैदानावर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। लोकसभा निवडणुकीत एनडीएला 45 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, हे आपल्या सर्व 15 जणांचे उद्दिष्ट एकच आहे। राष्ट्रवादी नेते भरत गंगोत्री म्हणाले की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दौऱ्यात सांगितले होते आणि आम्ही त्या पाठीशी उभे आहोत। या बैठकीत जमनू पुरस्वानी, प्रकाश माखीजा, महेश सुक्रमानी, आमदार कुमार आयलानी, लकीनाथानी, फुलचंद यादव, लता पगारे, दीपक छतलानी, नरेश थरवानी, राजेश वडारिया यांच्यासह शिवसेनेचे भुल्लर महाराज, अरुण आशान, रमेश चौहान, दिलीप गायकवाड, रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते। प्रमोद टाले, बहुसंख्य लोक उपस्थित होते। शहरामध्ये अस्वच्छता आहे, तर विकासाचा दावा तुमचे 3 आमदार करतात, नक्की विकास झाला कुठे? या प्रश्नाचं खरं म्हणजे आज उत्तर देण्याची आपण ज्यासाठी बोलवलं होतं ह्याचं उत्तर द्यायचं नव्हतं, पण बरं झालं तुम्ही विचारला। उपमुख्यमंत्रींनी आपल्या डोळ्याने बघितलं काही त्याची कमतरता आहे, तर ती हेही पण सांगितले की तुमच्या शहराला भरघोस निधी देणार आहे आणि स्वच्छ करणार आहे। त्याचा दुसरा बाजू पण आपण ऐकलं असतात। ठीक आहे, दूसरा प्रश्न जो आपके भविष्य के सांसद है इनके जो बीच वाला जो खट्टा से मिटने का नाम ही नहीं रहा है, इसका किधर आने वाले लोकसभा में असर दिखेगा? रविंद्र चौहान साहब ने मुझे आदेश दिया था कि ये प्रेस कॉन्फ्रेंस लो और सभी पक्ष मिलकर लड़ेंगे, ऐसा उन्होंने आदेश दिया। उनके आदेश पे ये मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ। उल्लासनगर में साई पक्ष और कानाडी सांसद के करीबी माने जाते हैं, उनका लोग जाना क्या है? वही तो आपको बोला, भविष्य के गर्भ में है सारी बातें। ये सब भविष्य के गर्भ में है। आपका मन मुटाव हो रहा है तो आपको बताया गया, मगर जो उनका विवाद चल रहा है वो खुलेआम पत्रकारों के सामने आकर दिखाया जा रहा है। इसका विवाद चल रहा है, मेरे हिसाब से वो पुरानी बातें थी, अब खत्म हो गई हैं। और कुछ प्रश्न खत्म हो चुके हैं। कल्याणी परिवार ने भी अजित पवार जी का स्वागत किया, वो भी दिखाना चाहते हैं कि आप अजित पवार के साथ में, उनको क्यों नहीं बुलाया जाए? किनको? कल्याणी परिवार को। वो शरद पवार को भी के पास भी जाते हैं, वो असमंजस स्थिति में है। एक तरफ आ जाएंगे तो उनको भी ले लेंगे। चलिए आगे। संभाव्य उमेदवार त्यांना असं वाटतं का की इकडची भाजपा आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा कॅपेबल नाही आहे, कारण ते तुमच्या दोघांच्या विरोधकांकडे जास्त दिसतात। निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार जो असतो त्याला सगळी लोक आणि सगळे पक्ष एकसारखे असतात आणि कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी खासदार असतील, आमदार असतील, त्यांना भेटायला किंवा त्यांच्याकडे पाहुणचाराला जाऊ शकतात। आणि जर त्यांनी बोलवलं नाही तर कोण जाणार नाही, बोलवल्यावर जाणार किंवा बोलून मान सन्मान केला त्यामध्ये काय चुकीचं आहे? त्याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला समर्थन देतोय, तो आपल्या जवळ येतोय तर त्याचं समर्थन घेतलं नाही पाहिजे किंवा त्याला बाजूला केलं पाहिजे, असं नाही होतं। कारण तिथं काही चर्चा झाल्या, त्यापैकी एक चर्चा पत्रकारांच्या कानावर अशी आली आहे की लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतो, विधानसभेला फक्त तुम्ही अशी कुठली चर्चा झाली नाही। त्यातला तुमचा एक पत्रकार होता, त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि मग आम्हाला सांगा, अशी कुठली चर्चा झाली? पण बरं आहे तुम्ही काहीतरी असा मसाला घेऊन येता, म्हणजे लोकांचा एंटरटेन पण होतो। चांगला आहे, खूप चांगला आहे। चला, आम्ही बळ देणार आहे आणि यासाठी त्यांना कधीच असं वाटणार नाही की आमची बळी घेणार, हे तुम्ही नक्की निश्चित राहा। आम्ही नक्की बळ देणार आहे आणि त्यांची खंत शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचणार आणि त्यांचे जेवढे प्रश्न आहेत सर्व सोडवणार। उल्हासनगरमध्ये तुम्हाला अजून महायुतीला कोणते पक्ष सपोर्ट देऊ शकतात उल्हासनगरच्या स्थानिक पक्षांना? ह्याच्यावर ही जी आहे आज भाष्य करणं
बरोबर नाही आहे. पण जसं जसं लोकसभा इलेक्शन पुढे येणार आहे, उल्हासनगरचे बहुतांश पक्ष भाजप आणि आपल्या युतीला समर्थन देणार आहे, हे नक्की सांगतो. कोणते तुम्हाला आयडिया असेल ना. कसं आहे की काही खूप असं त्याचे आज नाव घेता येणार नाही, पण मी बोलतो स्थानिक जे पक्ष आहे बहुतांश आमच्या युतीला समर्थन देणार आहे लोकसभामध्ये. महायुती आणि शिवसेना म्हणजे शिवसेनेला समर्थन देणार की महायुतीला? आम्ही एनडीए म्हणून बसलो आहे. ते तुम्ही जेही उमेदवार निवडून येणार आहे तो पंतप्रधान मोदीसाठी निवडून येणार आहे. म्हणून आमचा जे निश्चय आहे की आम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करू, त्यासाठी एनडीएचा उमेदवार जे असेल ते जर शिवसेनेला मदत केली की आम्हाला केली त्याचा काही फरक पडत नाही, पण हे नक्की की एनडीएला मदत करणार आहे. जे महाराष्ट्र स्तरावर आहे त्यांची आपण घोषणा केलेली आहे. स्थानीय स्तरचे काही पक्ष अजून जर जुळत असतील ती आम्ही भविष्यात आपल्याला प्रेस कॉन्फ्रेंस करून सांगू. सर, अभी समन्वयक के रूप में 15 पार्टी के बीच में कोई एक या दो आदमी कौन समन्वयक के रूप में काम करता है, मतलब सबको इकट्ठा करना, किसी को फैसला लेना, इसके लिए कौन काम करता है? देखिए, अभी आज पहली बैठक है जिसमें ये तय किया गया है कि हम लोग आज से इसका संकल्प कर रहे हैं. ठीक है. भारतीय जनता पार्टी जिसके अध्यक्ष हैं श्री चंद्रकांत बावनकुले जी, शिवसेना जिसके अध्यक्ष हैं दादाजी भुसे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिनके प्रदेश के अध्यक्ष हैं माननीय श्री सुनील तटकरे, आरपीआई आठवले गढ़ जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री रामदास आठवले, पीआरपी जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री जोगेंद्र कवाड़े जी, बहुजन विकास आघाड़ी जिसके अध्यक्ष माननीय श्री हितेंद्र ठाकुर, जेएसएस जन जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री विनय कोरे, आरएसपी जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री महादेव जानकर, पीजेपी जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री बच्चू कडू, स्वाभिमान पार्टी जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री रवि राणा, रैयत क्रांति संगठना जिसके अध्यक्ष हैं श्री सदाबाऊ खोत, इसके अलावा श्रीमती मेटे जी की पार्टी है, और बहुजन रिपब्लिक एकता मंच जिनके अध्यक्षा हैं श्रीमती सुलेखा कुंभार, आरपीआई खरात गट श्री सचिन खरात और भीमसेना के श्री अनिल कामले. भारतीय जनता पार्टी के साथ कुल मिलाकर और 14 पक्ष यानी 15 पक्षों के साथ मिलकर टोटल हम ये चुनाव लड़ने वाले हैं. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण 14 पक्षांची महायुती, 15 पक्षांची महायुती आज बडा आहे लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे. 2024च्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा संकल्प एकच आहे, 45+. आत्ता सांगितल्याप्रमाणे मग 46 होतील, 48 होतील, परंतु लक्ष एकच 45+. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये महायुती लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे. पक्षांची नावंही सांगितली. आपल्या मनात कुठल्या शंका कुशंका असतील आपण प्रश्न विचारा, परंतु अगोदरच कोणते कोणते पक्ष महायुतीमध्ये त्यांची नावं जाहीर केली, त्यांच्या अध्यक्षांची नावं जाहीर केलेली आहेत. या निवडणुकीमध्ये पत्रकार नंदू चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार असतील, त्यामध्ये पत्रकारांच्या मनात शंका नाही, परंतु जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उल्हासनगरमध्ये महायुती आजपासून कामाला लागलेली आहे. त्याचा 14 तारखेला ठाण्याला भव्य असा मेळावा 14 पक्षांचा एकत्रित भव्य असा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याची तयारी आणि मेळाव्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल,
RPI असेल, NCP असेल, कवाडे गुट PRP आणि हे सर्वच पक्ष, छोटे मोठे सगळेच पक्ष एकत्र या मेळाव्याला आले पाहिजेत आणि एकत्र मेळाव्याला आल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये आमच्यासारख्या खालच्या पदाधिकाऱ्यांना जे काही मार्गदर्शन होईल। खासदार शिवकांत शिंदे से बैठकर दिखाई दिए थे, जो न्यूज चैनलों में भी खबर चली, क्या शहर को बता पाएंगे कि वो क्या मांगा? देखिए, अभी इस पत्रकार परिषद के माध्यम से इस महायुति की एनडीए की बैठक में जो निर्णय हुए वो सभी पदाधिकारी इस शहर लेवल पे यहाँ पे उपस्थित हैं। आपने जो सवाल पूछा उसका जवाब पहले ही हमारे महानगर प्रमुख चौधरी साहब ने दिया है। सुनिए ना, मैं प्रेस कॉन्फ्रेंस अपनी शिवसेना बीजेपी की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, इसीलिए मैं बता रहा हूँ कि अगर हम जहाँ पर भी गए थे नरेंद्र कुमार ठाकुरी के घर पे, उन्हें काफी समय से उन्होंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि आप इस क्षेत्र से सांसद है, हमारे घर पधारिए। तो उनकी विनती के मान देके हम हमारी गाड़ी में चले थे। अगर कोई हमारी गाड़ी में बैठता है या कोई हमारे साथ में रहता है तो उसका मतलब ऐसा नहीं होता है कि वो हमारे साथ में मतलब वो पक्ष में आ गए या हमें समर्थन दे दिया। प्रदीप जी ने अभी बताया आपको कि आने वाले दिनों में और कई पक्ष हमसे जुड़ सकते हैं, वो आने वाले दिनों की बात है। मगर ऐसी कोई भी घटना वहां पे नहीं घटी। जो उन्होंने मान सम्मान करने का था वो मान सम्मान वहां पे हुआ और खासदार साहब ने भी उनका मान सम्मान रखा। खासदार साहब सभी पक्षों में लोकप्रिय है। आपने देखा रहेगा कि थाने जिले में अभी हालांकि में 2024 का संसद रत्न उनको पुरस्कार प्राप्त हुआ है। तो वो सभी क्षेत्र में दिखाई देते हैं, सभी लोगों के साथ में मिलते हैं। वारकरी पंथ में रहेंगे तो वारकरी के साथ में दिखेंगे, तो उस वारकरी संप्रदाय में भी कोई अलग अलग पक्ष के लोग रहेंगे, मगर वो सब में एकजुट हो जाते। तो उनकी जो लोकप्रियता है तो लोग उन्हें मानते हैं, इसीलिए लोग चाहते हैं कि खासदार जी के साथ में हमारी फोटो निकले, खासदार जी साहब हमारे घर पे आए। तो ऐसे उन्होंने इच्छा प्रकट की थी, उस समय उनके घर पे हम गए थे। बाकी ऐसी कोई पॉलिटिकल चर्चा वहां पर 10 मिनट में 5 मिनट में जो हुई, ऐसी कोई भी चर्चा नहीं हुई। बस उनकी इच्छा थी, जो कि हमारी सभापति रह चुकी है, उनकी जो सुपुत्री है, उन्होंने काफी समय से बोला था और समय भी काफी हो चुका था, इसीलिए वहां पे सर गए थे। बाकी आप ये पॉलिटिकल चर्चा वहां पे कोई भी नहीं हुई। जैसे ही चौधरी साहब ने और प्रदीप रामचंद्रन साहब ने जो बताया कि एनडीए की आज मोदी साहब की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है। जो कार्य उन्होंने इस 10 साल में, इस आने वाले 10 साल में किए और जो भव्य राम मंदिर बनने जा रहा है, तो हमारी भी इच्छा है कि एनडीए की सरकार में मुख्यमंत्री जैसे हमारे शिंदे साहब आज जो कार्य कर रहे हैं, सांसद जी जो कार्य कर रहे हैं, तो मोदी जी को जिताना है। तो यहाँ पे हम लोग 45+ भरत गंगोत्री जी साहब ने भी कहा, आरपीआई के हमारे अध्यक्ष मित्र मंगलवार मालूराव साहब ने कहा, काले जी ने बताया कि हम उस विषय पे आज बैठे कि हम 45 से प्लस और यहाँ पे जो उम्मीदवार देंगे उसको हम जिताने के लिए हम कोशिश करेंगे। अभी आपने अभी जो कहा, तो खासदार जी ने जो गाड़ी पे सीट शेयर की वो पप्पू कलानी के साथ की है, जिनके ऊपर बीजेपी के 2 कार्यकर्ताओं की हत्या का गुना है और उसमें एक में उनको आजीवन कारावास की शिक्षा भी हुई है और एक केस अभी भी उनका फाइनल नहीं हुआ है। तो ऐसे परिस्थिति में आप जिनके साथ रिसीट शेयर कर रहे हैं, वो उसके बारे में आप बताइए कि इसके कारण आपकी महायुति भक्कम होगी कि कमजोर हो जाएगी? देखिए, अभी इस विषय को ज्यादा नहीं बढ़ाते हैं क्योंकि विषय का नहीं, आपको जवाब देना पड़ेगा। मैं जवाब देता हूं। वो आग्रही थे, आप हमारे खासदार इतने लोकप्रिय हैं, वो आग्रही थे कि मैं कार में बैठना चाहता हूं और वो बैठे। अगर कोई आग्रही होता है, ये तो पप्पू कलानी थे, अगर कोई खासदार की गाड़ी में आपने देखा किस तरह से कमरे से दरवाजा खोल रहा था, बैठो 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 पप्पू साहब बैठो बैठो। तो ऐसी स्थिति में खासदार भी परेशान हो जाता है, अभी बैठना है, ऐसे कैसे मना कर दूं। तो ये सुनिए जेड सिक्योरिटी है, लेकिन आपने ही वो वीडियो डाला था सबसे पहले, उसमें देखा कमलेश ने बोला साहब बैठिए 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 बैठिए, किस तरह से जबरदस्ती बिठाया जा रहा था। हमारे उप मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष 2 दिन पहले खुलासा कराया और उन्होंने खुद सभा में बोला है कि आने वाले टाइम में
लोकसभा में हम मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएंगे और इस महाराष्ट्र में पूरी ताकत के साथ, जिस तरह से मोदी जी ने बोला कि 45 सीटें कम से कम हम जीत के निकालेंगे, तो हम पूरी ताकत लगा देंगे फिर से मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए। पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे मला वाटतं 4 जानेवारी 22ला सर्वात प्रथम शिवसेनेबरोबर आमची आघाडी झाली आणि आज आम्ही शिवसेनेचा आघाडीचा युतीचा पक्ष म्हणून आपण जेव्हा काम करत असताना या महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. त्याच्यामध्ये BJP आहे, शिवसेना आहे, बाकी इतर सर्व पक्ष आहेत. आज बोलण्याचा मुद्दा असा आहे की 14 तारखेला होणारा मेळावा संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे सर्व मेळावे एकाच दिवशी एकाच तारखेला ते होणार आहे आणि जी ताकद आहे महाआघाडी 45+ ही दाखवण्यासाठी या 14 तारखेपासून आपण सुरुवात करू. हा एक भाग झाला. या उल्हासनगरमध्ये आम्ही काम करत असताना उल्हासनगरला पत्रकार परिषद आहे, विषय पण आघाडीचाच आहे. या आघाडीच्या विषयामध्ये बोलताना प्रदीप रामचंद्रानी असतील, आपले आमदार असतील, BJP असेल, सेना असेल, सेनेचे दिग्गज सर्व नेते इथे बसलेले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला समोर लढताना जर आपल्याला फाईट करायची असेल, आमचं मत असं आहे की शिवसेनेला फाईट देईल, शिवसेनेला फाईट देईल, राष्ट्रवादीला फाईट देईल आणि आम्ही सर्व मित्र पक्ष. आता आमची लढाई इथं जी आहे समोर, इथं रिपब्लिकनची लढाई आहे ती वंचित आघाडीसोबत आमची लढाई आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आमचे सन्माननीय आठवले साहेब असतील, आमचे सन्माननीय कवाडे साहेब असतील, या सर्वांची जी रिपब्लिकन ताकद आहे, ही ताकद आमची समोरच्यांना गाडण्याची ताकद आज या आमच्या दोघा नेत्यांमध्ये आहे. आणि हे करत असताना आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की या उल्हासनगरमध्ये किंवा या कल्याण क्षेत्रामध्ये या दोन्ही पक्षाला बळ देण्याचं काम शिवसेना किंवा BJPनी करणं आवश्यक आहे. आमदार साहेब इथे बसलेले आहेत. यांना जर बळ दिलं तुम्ही तर आणि तरच आपण विरोधकांशी लढू शकतो, एवढी माझी निश्चित खात्री आहे. मी शिवसेनेलाही विनंती करेल आणि BJPलाही विनंती करेल, राष्ट्रवादीलाही विनंती करेल की यांनी आमच्या या 2 चळवळीच्या ज्या रिंग आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर जर बळ दिलं तर आणि तरच आपण पुढं ही लढाई जिंकू शकू. मी आज इथं सर्व आघाडीच्या पक्षामध्ये आम्हाला बोलवलं. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि मित्र पक्षांची आज पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये फक्त 14 तारखेच्या संदर्भामधला विषय आहे, परंतु 4 दिवसापूर्वी मुंबई येथे बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 15 पक्ष उपस्थित होते, पण 12 पक्ष नाराज होते आणि त्यांनी नाराजी बावनकुळे साहेबांना सांगितली का फक्त सत्तेमध्ये आम्हाला बोलवलं जातंय, परंतु सत्तेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्हाला स्थान दिलं जातं, अशी खंत व्यक्त 12 पक्षांनी केली. त्या संदर्भामध्ये आपल्या इथे त्या बैठकीला आपले टाले साहेब पण उपस्थित होते आणि ठरल्याप्रमाणे 12 पक्षांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून
भारतीय पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष एकत्र मला वाटतं 20-22 तारखेला राम मंदिराचा विषय संपल्यानंतर असणार आहे आणि त्याच्यानंतर निर्णय होणार आहे. पण आम्ही दिल्लीपासून आतापर्यंत त्यांच्या बरोबर आहोत. 14 तारखेचा मेळावा सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर जसा पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे आमची पुढची रणनीती असेल. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.